तालुक्यामध्ये जे विकासाचं काम आहे ते आपल्याला काम केलं पाहिजे, कारण आपण जागृत झाल्याशिवाय आपण दुसऱ्याला काही सांगू शकत नाही। त्यासाठी आपल्याला प्रत्येकाचं एक माणूस घडला म्हणजे त्याच्या अनुसार 100 माणसाचं काम होऊ शकतं। त्यासाठी काम करणं हे काळाची गरज आहे। म्हणून आपल्याला जळकोट तालुक्याच्या माध्यमातून जळकोट तालुका लातूर जिल्हा या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब आपल्या पाठीशी आहेत, आपले धडाडीचे कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहेत। कारण आपण विचारानं आणि एका चांगल्या माध्यमातून जर विकासाचे जर कामं करीत राहिलो तर खरोखरच आपल्या देशाचे, आपल्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे, गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, या सरकारी कामाचे, ग्रामपंचायतचे, तहसीलचे, पंचायत समिती, ग्रामपंचायत जे आहे ते आपण सहजपणे आपण करू शकतो। कारण त्यासाठी आपल्याला आपला प्रकाश पाडणं आणि जिल्ह्याचे युवकाचे अध्यक्ष, उदगीरचे तालुका अध्यक्ष या सर्वांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावं। सूर्यकांत वाघमारे तुम्ही मध्ये या बैठकीत। सूर्यकांत वाघमारे हे सूर्यकांत गायकवाड हे माजी तालुका अध्यक्ष। जळकोट तालुका येथे एक रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय मराठवाड्याचे सरचिटणीस देवदासजी कांबळे साहेबांचं आगमन झालेलं आहे। या निमित्तानं येथे राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं काम करावं असं धोरण आखून महाराष्ट्रातील सर्व कार्यकारिणीची उभारणी करण्यासंदर्भात माननीय देवदास साहेबांनी लातूर जिल्हा येथे मोठ्या प्रमाणात सर्वत्र कार्यकारिणीची उभारणी करत आहेत। या प्रसंगातून माननीय दामोदरजी साहेब यांना जळकोट तालुक्याचा कारभार सांभाळण्यासाठी एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे। यानंतर आपल्याला महाराष्ट्राचे सरचिटणीस देवदासजी कांबळे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। यूट्यूबला येणार आहे हॅलो 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 ह्याला असं प्रेस करा वरल्या हॅलो 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 बोला हॅलो बोला हॅलो बोला। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय नामदार रामदासजी आठवले गटाच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीशी या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। तालुका जळकोट तालुका संघटक बाबासाहेब गायकवाड। बाबासाहेबांनी समोर या, घ्या फोटो घ्या। जाहीर सत्कार करण्यात जळकोट तालुका या ठिकाणी आदरणीय या विभागाचे, या जिल्ह्याचे आमचे ज्येष्ठ नेते, लातूर जिल्हा माजी जिल्हा अध्यक्ष तथा आता महाराष्ट्राचे रिपब्लिकन पक्षाचे आदरणीय ज्येष्ठ नेते देवदासजी कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्त्यांच्या नूतन कार्यकारिणीचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने याच्या आधी जळकोट तालुक्याची धुरा सांभाळण्यासाठी आदरणीय दामोदरजी बोडके साहेब
जे होकर्णा गावचे सरपंच आहेत त्यांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तालुक्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांनी असणारं घोषित केलेलं आहे. जे दामोदर बोडके हे सगळ्यांच्या परिचयाचे आहेत आपल्या, ते आपले नेते आदरणीय केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर रामदासजी आठवले साहेब यांच्या सहवासामध्ये ज्यांनी मुंबईमध्ये कामगार युनियनचं रिपब्लिकन पक्षांचं काम अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मुंबईमध्ये केलेलं आहे आणि ते आठवले साहेबाच्या अतिशय जवळचे आहेत. म्हणून या ठिकाणी आठवले साहेबाच्या आदेशाने मान्यवर देवदासजी कांबळे साहेब यांनी त्यांच्यावर, त्यांच्या कामावर, त्यांच्या कामाची पावती म्हणून या ठिकाणी जळकोट तालुक्याची एक पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकलेली आहे. मला विश्वास आहे की सक्षमपणे दामोदरजी बोडके ही जबाबदारी पार पाडतील, कारण का त्यांचा असणारा अनुभव आणि जळकोट तालुक्यातील कार्यकर्त्यांना एक नवीन चेतना, एक नवीन उत्साह या ठिकाणी निर्माण होईल आणि कार्यकर्त्यांना बळ येईल. जे रिपब्लिकन पक्ष गेल्या अनेक वर्षापासून आठवले साहेबाच्या नेतृत्वाखाली अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढत आहे. कष्टकऱ्यासाठी, शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी हा पक्ष 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा ही रिपब्लिकन पक्षाची असणारी चळवळ आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी आदरणीय आपले नेते रामदासजी आठवले साहेब हे सतत झगडत असताना, झटत असताना, अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढत असताना आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. म्हणून या ठिकाणी जळकोट तालुक्यामध्ये आता ग्रामीण भागामध्ये आज जी कार्यकारिणी या ठिकाणी घोषित केली, निश्चितपणे पुन्हा येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत. या निवडणुकीला समोर जाण्यासाठी तुम्हाला एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी आदरणीय दामोदरजी बोडके साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिळालेलं आहे. म्हणून माझी कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे, आव्हान आहे की त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. जे काही आपल्या अडीअडचणी असतील, जे काही आपले प्रश्न असतील, प्रलंबित प्रश्न असतील, गायरान पट्ट्याचा प्रश्न असेल, निराधारांचा प्रश्न असेल, आपल्या गोरगरीब लोकांचे काही प्रश्न असतील, अशा प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी दामोदर बोडकेच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी काम करा. आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 30 वर्षापासून रिपब्लिकन पक्षाचं काम करत आहोत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आठवले साहेबाचा रिपब्लिकन पक्षाचा बंडाचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन गरीब लोकांना न्याय देण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरणारी आमची चळवळ आहे. म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की एक चांगलं नेतृत्व तुम्हाला या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. म्हणून त्या नेतृत्वाचा परिपूर्ण फायदा तुम्हाला होणार आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुविधा पत्नी या ठिकाणी आशाताई बोडके ह्या सुद्धा खंबीर आहेत. ह्या सुद्धा काही महिलांचे या तालुक्यामध्ये, या ग्रामीण भागामध्ये महिलांचे जे प्रश्न असतील त्या महिलांच्या प्रश्नावर निश्चितपणे ते आवाज उठवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ही दोन्ही जोडी तुमच्या सगळ्यांच्या अतिशय कामाला येणारं या रिपब्लिकन पक्षाची निवड देवीदास कांबळे साहेबांनी केलेली आहे. म्हणून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी आज या नवीन कार्यकारिणीला आणि जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची तुमच्यामध्ये सगळ्यांना जडणघडण होऊ दे आणि आठवले साहेबाचा जोही काही आपल्याला जो संदेश असेल, आठवले साहेबाची जी काही भूमिका असेल ती भूमिका सर्वांनी मांडण्याचा प्रयत्न करावा. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम. जळकोट तालुका या ठिकाणी आदरणीय या विभागाचे, या जिल्ह्याचे आमचे ज्येष्ठ नेते, लातूर जिल्हा माजी जिल्हा अध्यक्ष तथा आता महाराष्ट्राचे रिपब्लिकन पक्षाचे आदरणीय ज्येष्ठ नेते देवदासजी कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्त्यांच्या नूतन कार्यकारिणीचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने याच्या आधी जळकोट तालुक्याची धुरा सांभाळण्यासाठी आदरणीय दामोदरजी बोडके साहेब जे होकर्णा गावचे सरपंच आहेत त्यांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तालुक्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांनी असणारं घोषित केलेलं आहे.
जे दामोदर बोडके हे सगळ्यांच्या परिचयाचे आहेत आपल्या, ते आपले नेते आदरणीय केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर रामदासजी आठवले साहेब यांच्या सहवासामध्ये ज्यांनी मुंबईमध्ये कामगार युनियनचं रिपब्लिकन पक्षांचं काम अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मुंबईमध्ये केलेलं आहे आणि ते आठवले साहेबाच्या अतिशय जवळचे आहेत. म्हणून या ठिकाणी आठवले साहेबाच्या आदेशाने मान्यवर देवदासजी कांबळे साहेब यांनी त्यांच्यावर, त्यांच्या कामावर, त्यांच्या कामाची पावती म्हणून या ठिकाणी जळकोट तालुक्याची एक पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकलेली आहे. मला विश्वास आहे की सक्षमपणे दामोदरजी बोडके ही जबाबदारी पार पाडतील, कारण का त्यांचा असणारा अनुभव आणि जळकोट तालुक्यातील कार्यकर्त्यांना एक नवीन चेतना, एक नवीन उत्साह या ठिकाणी निर्माण होईल आणि कार्यकर्त्यांना बळ येईल. जे रिपब्लिकन पक्ष गेल्या अनेक वर्षापासून आठवले साहेबाच्या नेतृत्वाखाली अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढत आहे. कष्टकऱ्यासाठी, शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी हा पक्ष 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा ही रिपब्लिकन पक्षाची असणारी चळवळ आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी आदरणीय आपले नेते रामदासजी आठवले साहेब हे सतत झगडत असताना, झटत असताना, अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढत असताना आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. म्हणून या ठिकाणी जळकोट तालुक्यामध्ये आता ग्रामीण भागामध्ये आज जी कार्यकारिणी या ठिकाणी घोषित केली, निश्चितपणे पुन्हा येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत. या निवडणुकीला समोर जाण्यासाठी तुम्हाला एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी आदरणीय दामोदरजी बोडके साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिळालेलं आहे. म्हणून माझी कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे, आवाहन आहे की त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. जे काही आपल्या अडीअडचणी असतील, जे काही आपले प्रश्न असतील, प्रलंबित प्रश्न असतील, गायरान पट्ट्याचा प्रश्न असेल, निराधारांचा प्रश्न असेल, आपल्या गोरगरीब लोकांचे काही प्रश्न असतील, अशा प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी दामोदर बोडकेच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी काम करा. आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 30 वर्षापासून रिपब्लिकन पक्षाचं काम करत आहोत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आठवले साहेबाचा रिपब्लिकन पक्षाचा बंडाचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन गरीब लोकांना न्याय देण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरणारी आमची चळवळ आहे. म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की एक चांगलं नेतृत्व तुम्हाला या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. म्हणून त्या नेतृत्वाचा परिपूर्ण फायदा तुम्हाला होणार आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुविधा पत्नी या ठिकाणी आशाताई बोडके ह्या सुद्धा खंबीर आहेत. ह्या सुद्धा काही महिलांचे या तालुक्यामध्ये, या ग्रामीण भागामध्ये महिलांचे जे प्रश्न असतील त्या महिलांच्या प्रश्नावर निश्चितपणे ते आवाज उठवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून ही दोन्ही जोडी तुमच्या सगळ्यांच्या अतिशय कामाला येणारं या रिपब्लिकन पक्षाची निवड देवीदास कांबळे साहेबांनी केलेली आहे. म्हणून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी आज या नवीन कार्यकारिणीला आणि जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची तुमच्यामध्ये सगळ्यांना जडणघडण होऊ दे आणि आठवले साहेबाचा जोही काही आपल्याला जो संदेश असेल, आठवले साहेबाची जी काही भूमिका असेल ती भूमिका सर्वांनी मांडण्याचा प्रयत्न करावा. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम. पार्टी ऑफ इंडिया तालुका जळकोटच्या वतीनं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय काळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका जळकोटच्या वतीनं जळकोट नगरी काळे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. पदाधिकारी निवडीचा आहे. तानाजी कांबळे यांचा सुद्धा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका जळकोटच्या वतीनं सत्कार करण्यात मेळावा कार्यकर्त्याची बैठक घेतली आणि ह्या ठिकाणी आणि राहिलेले जे काय कार्यकर्ते आहेत तालुक्याचे कार्यकारिणीची निवड आज देवीदास कांबळे साहेबाच्या
उपस्थितीमध्ये ह्या ठिकाणी सगळ्याला पदं देण्यात येणार आहे. आणि ह्या ठिकाणी कार्यकर्त्यावर जबाबदारी, गावगावचे कार्यकर्ते जळकोट तालुक्यामध्ये जेवढे गावं आहेत त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्याची ह्या ठिकाणी बैठक बोलवून त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या जळकोट तालुका नवीन झाला. पहिला उदगीर तालुका होता. तर उदगीर तालुक्याने जळकोट तालुका झालं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले साहेब आमचे नेते, राष्ट्रीय नेते. तर ह्या ठिकाणी पक्षाची बांधणी आणि पक्षाची गोरगरिबावर जे अन्याय अत्याचार होतात, कामं होत नाहीत, की आपली ताकद किंवा महाराष्ट्रामध्ये बाहेर देशामध्ये सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले साहेबांचा पक्ष आहे ते आपला आहे. ह्या जळकोट तालुक्यामध्ये देवीदास कांबळे साहेबांनी मला सांगितलं की ह्या जळकोट तालुक्यामध्ये जबाबदारी तुला घ्यावं लागेल आणि ह्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम चांगल्या पद्धतीने करावं लागेल. आणि ह्या ठिकाणी जेवढे जळकोट तालुक्यामध्ये जे गावं आहेत, हर गावामधला एक एक कार्यकर्ता, 2 कार्यकर्ते घेऊन स्थानिक ह्या ठिकाणी जळकोट तालुक्यामध्ये काही कार्यकर्ते आपले आहेत तरी दुसऱ्या पक्षामध्ये इकडे तिकडे काम करत असल्यामुळं त्या सगळ्या कार्यकर्त्याला मी विनंती करतो की रिपब्लिकन पार्टी म्हणजे आपला घरचा पक्ष आहे आणि तळागाळामध्ये गोरगरिबाचा पक्ष आहे आणि गोरगरिबाचे कामं करण्यासाठी की आपल्यावर सर्वांवरती जबाबदारी आहे. आणि ह्या ठिकाणी कार्यालय खोललेलं आहे. जेव्हा बी तुम्हाला ह्या कार्यालयामध्ये यायचं असलं यायचं आणि जे काय गोरगरिबावर काय अन्याय होत असेल, काही कामं असतील लोकांचे करावे. आणि ह्या ठिकाणी आता जेवढे तालुक्यामधले प्रमुख कार्यकर्त्याची पदाधिकारीची निवड होणार आहे आणि त्यांनी जबाबदारी घेऊन कामकाज करावं. आणि ह्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून भारतीय दलित पॅंथरपासून रिपब्लिकन पार्टी अगोदरपासून मी आठवले साहेबांसंगते काम करतो. पहिलं मी मुंबईला होतो. मुंबईला लॉकडाऊनमध्ये होकर्णा गाव ह्या ठिकाणी आलो. मला लोकांनी बिनविरोध म्हणून सरपंच निवडून दिलं की मला माहिती पण नव्हतं मी होणार सरपंच म्हणून. तरी गोरगरिबाचे काम करत असेल लोकांना वाटलं की हे चांगला कार्यकर्ता आहे म्हणून मला पूर्ण पॅनलमध्ये निवडून दिलं. त्याच्यानंतर मला कसं आहे पक्षामध्ये काम करायची एक आवड आहे आणि आठवले साहेबाचा जवळीक कार्यकर्ता असल्यामुळं चळवळीमध्ये कुठेतरी लोकांचे कामं करावं, लोकांचं काहीतरी मदत करावं आणि पहिल्यापासून सवय आहे. गेल्या मुंबई शहरामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून अंधेरी ह्या ठिकाणी आठवले साहेबांचे 20 वर्ष मी तालुका अध्यक्षपद तिथं मुंबईमध्ये भोगवलं हे केलेलं आहे. तर ह्या जळकोट तालुक्यामध्ये की जळकोट तालुक्यामध्ये तालुकाची कार्यकारिणी आठवले साहेबाला ह्या ठिकाणी आणून देवदास कांबळे साहेबाला मी सांगितलं की आठवले साहेबाला इथं तारीख घेऊन ह्या ठिकाणी आणू आणि ह्या जळकोट तालुक्यामध्ये जेवढे जळकोट तालुक्याची गोरगरीब जनता आहे साहेबाला आणून ह्या ठिकाणी मोठे भव्यदिव्य एक कार्यक्रम करू. आणि एक कार्यक्रम साहेबाला सांगितलं. साहेब म्हणले तारीख घेऊन कार्यक्रम करूया. पण सगळ्या जनतेची साथ लागते, कार्यकर्त्याची साथ लागते. चळवळ आपली घरची आहे. चळवळ आपला नेता चांगला आहे आणि दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. केंद्रीय मंत्री असल्यावर कुठलंच काम आपलं रुकणार नाही. पण सगळ्यांनी लक्ष देऊन ह्या ठिकाणी आलात आणि ह्या ठिकाणी आता देवदास कांबळे साहेबांच्या हाताने आणि आता नावं घेतील त्याच्यानंतर त्याचे पदाची वाटप होणार आहे. आणि एवढंच बोलतो संपत.